सोमवारी अमरावती जिल्ह्यातील 537 सार्वत्रिक ग्रामपंचायतीचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाले असून काँग्रेसने स्वबळावर 341 ग्रामपंचायतीवर आपली विजय पताका रोवली असल्याचा दावा केला आहे. सोमवारी 18 जानेवारीला जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतीची मतमोजणी तहसील स्तरावर पार पडली. यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांचा धुव्वा उडाला आहे, तर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात काँग्रेसने 341 ग्रामपंचायतीवर विजय मिळवत स्वतःचा गड कायम ठेवला आहे. आगामी येणाऱ्या निवडणुकीकरिता प्रोत्साहन म्हणून हा काँग्रेसचा मोठा विजय असल्याचा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केला आहे. आज अंतिम निकाल ग्रामपंचायतचा डिक्लेअर होऊन 24 तास झाले आणि 24 तासात परिस्थिती पूर्ण जिल्ह्याची क्लिअर झाली. कारण पूर्ण माहितीनिशी आपल्याकडे माहिती आणली आणि माहिती घेतली. पूर्ण जिल्ह्यात एकतर्फी काँग्रेसची सत्ता बऱ्याचशा ग्रामपंचायतीवर आली आहे. 553मधून 341 ग्रामपंचायती काँग्रेसच्या आल्या आहे. म्हणून काँग्रेस त्यात BJPच्या बऱ्याच ठिकाणी धुवा उडवला. कारण काही मोजक्या ठिकाणी मग तो धामणगाव असो किंवा मग वरुडचा थोडासा काही भाग असो आणि एकट काही जिल्ह्यात असो, पण बाकी BJP कुठेच नाही. कुठे तिसरी आघाडी आहे, अपक्ष आहे, पण काँग्रेसचा वाटा लोकांनी भरभरून यश काँग्रेसला दिलं. म्हणून लोकांचे आणि पूर्ण जनतेचे आणि जिल्ह्याच्या सर्व आमच्या कार्यकर्त्याचे मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. जनतेचा कौल हा एक तर महाराष्ट्राचं गव्हर्मेंट जे काही आघाडीचं गव्हर्मेंट आहे, महाआघाडीचं सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं, ते लोकांच्या याच्यावर खरं उतरलं आहे. आणि लोकांना आणि शेतकऱ्यांना, जनतेला, सामान्य जनतेला, कामगारांना, अल्पसंख्याकांना, दलितांना, आदिवासींना न्याय द्यायचं काम महाराष्ट्र गव्हर्मेंटने केलं. पण जो मोदी सरकारनं 2014पासून जे काही शेतकऱ्यांच्या विरोधात, सामान्य जनतेच्या विरोधात जे काही निर्णय घेतलेत, त्या निर्णयात जातीवादी निर्णय घेतले, वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेतले, चुकीचे निर्णय घेतले आणि शेतकऱ्याला खाईत लुटायचं काम केलं. म्हणून त्याच्यावर राग म्हणून आणि काँग्रेसच्या चांगलं काम म्हणून लोकांनी आम्हाला भरभरून यश दिलं. म्हणून सर्व जनतेचे मी आभार मानतो. तर दुसरीकडे जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचे 2061 सदस्य निवडून आले असल्याचा दावा भाजप जिल्हाध्यक्ष यांनी केलेला आहे. हा विजय तमाम भाजपा कार्यकर्त्यांचा असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी यावेळी दिली. अमरावती जिल्हा ग्रामीणमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश प्राप्त झालं आहे. आणि हे जे घवघवीत यश प्राप्त झालं, ही म्हणजे जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आमचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेल्या कामाची पावतीच दिलेली आहे. साधारणतः जिल्ह्यामध्ये आजचं जे चित्र आहे, या 553 ग्रामपंचायतीपैकी आमच्या एकंदरीत 208 ग्रामपंचायतीमध्ये आम्हाला निर्विवाद बहुमत मिळालेलं आहे. यापैकी काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो, तर काही ठिकाणी आम्ही कोलॅबरेशनमध्ये तिथल्या स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर जे केलं तिथे लढलो. आणि या सर्व ठिकाणी आमचे सरपंच बसणार आहे. आज 208च नाही तर यापेक्षाही जास्त ही संख्या होऊ शकते. पण मला या निमित्ताने एवढंच म्हणावंसं वाटतं की जनतेने जो मोदीजींनी केलेल्या कामावर विश्वास दाखवला, तो खरोखरच विश्वसनीय आहे. आणि येणाऱ्या काळात निश्चितच भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा यश प्राप्त करेल, ह्या आत्मविश्वास या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने आपल्याला सांगू इच्छिते. धन्यवाद. सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली असल्याचं चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु प्रत्येक पक्ष हा आपल्याच सर्वात जास्त ग्रामपंचायती निवडून आल्या असल्याचं स्पष्टीकरण देत आहे. हे विशेषच म्हणावे लागेल. ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती.